पुढची एक मोठी बातमी बघूयात। अकोल्यातील शेतकऱ्यांना सध्या अनपेक्षित संकटांचा सामना करावा लागतोय। कापूस, सोयाबीन आणि तूर पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। या अळीचा पिकाच्या वाढीवरती प्रतिकूल परिणाम होतोय। त्यामुळे कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। दरम्यान यामुळे आता उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याचा धोका निर्माण झालाय आणि हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून वेळीच उपाययोजना न केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। कापूस, सोयाबीन या पिकांवरती अळीचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे कृषी विभागाने या संदर्भात मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतायत। बघूया। वाणी किडीचा प्रादुर्भावानंतर शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्या आणि आता हुमणी अळीने आपलं रूप दाखवणं सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील तूर, सोयाबीन, कापूस या संपूर्ण पिकाला बुळापासून नष्ट करणं अळीने सुरू केलेलं आहे। आपण पाहू शकतो आता सध्या अकोल्यातील डोंगरगाव येथील एका शेतात आपण आहोत। आपण पाहू शकतो या कशा प्रकारे हे पिकं जळलेली आहेत। पिकं पूर्णपणे शेत नष्ट झालेलं आहे। शेतात कुठंच तुम्हाला पीक दिसणार नाही, हे जळलेलंच पीक प्रत्येक ठिकाणी दिसेल। आणि ही अळी पण आपण या ठिकाणी दाखवत आहोत। या अळीमुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, काही शेतकरी आहेत यांना काय काय नुकसान होतंय, कसं होतंय आपण ते विचारूया। त्याआधी आपण ही अळी पाहू, कशा प्रकारची ही अळी आहे। ही अळी कशा प्रकारे या शेताचं पूर्णपणे नुकसान करते। ही अळी आपण पाहत आहोत कशी किती मोठ्या प्रमाणात ही अळी दिसते आणि ही अळी या पिकाच्या मुळात जाऊन पिकाच्या मुळा पूर्णपणे खाऊन टाकते। त्यामुळे पीक पूर्णपणे जळून जाते। आता किती शेतकऱ्यांचं इथं नुकसान झालेलं आहे, काय झालेलं आहे शेतकऱ्यांसोबत बोलूया। दादा मला सांगा, काय नुकसान होतं या अळीमुळे? ही अळी जी आहे ही सोयाबीनच्या बुळामध्ये राहते। जमीनमध्ये कम से कम 4 ते 5 इंच आतमध्ये राहते आणि हे सोयाबीनचं जे मूळ आहे हे पूर्ण कतरून टाकते आणि आमच्या गावामधलं जवळपास 90% क्षेत्र हे या हुमणी अळीनं पूर्ण संपून टाकलं। दादा मला सांगा, किती परिसर असेल हा हे नुकसान झालेलं आहे? याआधी वाणी किडीचाही प्रादुर्भाव होता। सोयाबीन निघाल्यानंतर जेव्हा 2-2 पाना एवढं सोयाबीन होतं तेव्हा वाणी खूप प्रमाणात आली। शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी करून त्याचं नियोजन करून ते पीक सांभाळलं आणि आज रोजी हुमणी अळी हे खूप प्रमाणात आली आणि यांना फवारा देऊन सुद्धा हे, कारण की हे जमिनीच्या आतमध्ये असल्याच्यानं फवाऱ्याचा याचा उपयोग काही होत नाही। ही अळी थेट जमिनीत मुळाशी असल्यामुळे आता या अळीवर कुठला फवारणी करावी, कुठलं उपाययोजना करावी या संभ्रमात सध्या शेतकरी आहेत आणि याची उपाययोजना शेतकरी विचारत आहेत। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, डोंगरगाव, अकोला।